नमस्कार, सरस्वती किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आता इथे स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली 1 वाटी, पुदिना 1 वाटीपेक्षा जास्त घेतला आणि त्याचे नुसते पानं घ्यायचे, स्वच्छ धुवून घेतला पुदिना पण। आणि 4 तुकडे घेतलेत मी अद्रक, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 4-5 छोट्या मिरच्या, कारण हे तिखट नाहीत मिरच्या म्हणून मी 4-5 घेतल्यात। तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर कमी वापरा तुमच्या चवीनुसार। 1 चमचा मी जिरं भाजून घेतलं, 1 आता चुटकी हिंग टाकून घेतलंय, हिंग झाल्याच्या नंतर आपल्याला आता ना चाट मसाला अर्धा चमचा। तर ही चटणी खूप छान लागते पुदिन्याची, फक्त काड्या घ्यायच्या नाहीत पुदिन्याच्या, फक्त पाला, चवीनुसार मीठ थोडंसं, आणि 4-5 दिवस आरामशीर टिकते। हे अर्धा लिंबाचा रस टाकून घेतला, त्यातलं पी वगैरे काढून घेतलं। आणि आता ह्याच्यामध्ये ना पिवळी शेव अर्धी वाटी टाकून घेतली। तर बघा, याच्यामध्ये थोडीशी आता अर्धा चमचा साखर टाकायची आणि पुन्हा एकदा फिरून घेणार आहे। तर झाली बघा चटणी माझी। तर चटणी बघा किती सुंदर आहे, कलर आला हिरवागार, एकदम मस्त दिसते, खायला तर खूपच टेस्टी आहे। तर तुम्ही कशावर पण खाऊ शकतात, सँडविच, चपाती, भाकरी, डाळ भात, कशावर पण तुम्ही खाऊ शकतात, अशी छान लागते ही चटणी। आणि ह्या चटणीला पाणी सुटत नाही, 4-5 दिवस अशीच राहते, कलर पण असाच हिरवागार राहतो, चेंज होत नाही। तर तुम्ही पण नक्की बनवून बघा, किती सुंदर झाली ही चटणी, वास तर खूपच छान येतोय। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।